नमस्कार मित्रांनो, या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपला जागतिक पर्यावरण दिवस आहे। या जागतिक पर्यावरण दिवसाच्या निमित्ताने आपण हा व्हिडिओ बनवत आहे, कारण या व्हिडिओमध्ये तुम्हाला आम्ही सांगणार आहे पर्यावरणाबद्दल माहिती आणि आता जे कंडिशन आहे पर्यावरणाची ती पण आपण याच्यामध्ये पूर्ण एक्सप्लेन करणार आहे तुम्हाला। आणि त्याबद्दल काही गोष्टी आपण सस्टेनेबल करू शकतो, कशा करू शकतो आणि त्या पर्यावरणाला कशा पूरक आहेत, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये दाखवण्यात येणार आहेत। तर गाइज ही व्हिडिओ पूर्ण पाहत राहा। तुम्ही पर्यावरण प्रेमी असेल तर ह्या व्हिडिओला लाईक करा, भरपूर लोकांना शेअर करा। हा जो संदेश आम्ही तुम्हाला देतोय तो सगळ्यांना स्प्रेड करा आणि अजूनपर्यंत तुम्ही वनलॉगला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा। मित्रांनो, पर्यावरण म्हणजे एन्व्हायरमेंट आणि हा पर्यावरण म्हणजे काय? पर्यावरण म्हणजे काय? आपल्या आजूबाजूला जो परिसर दिसतो, जो निसर्ग दिसतो तो म्हणजे पर्यावरण। आजूबाजूला काय दिसतं आपल्याला? जमीन, माती, परत आकाश, पाणी आणि हवा। ह्या गोष्टी पर्यावरणाच्या मूलभूत गोष्टी आहेत। ह्या गोष्टीमध्ये आपल्याला कशाप्रमाणे त्या टिकवायच्या आहेत, कशाप्रमाणे त्या पुढे घेऊन जायच्या आहेत। कारण बघा, कारण पर्यावरण आपल्याला देतो आणि पर्यावरणावरती सगळे अवलंबून आहेत। सध्या आपण डेव्हलपमेंट बोलतो, डेव्हलपमेंट करतो, डेव्हलपमेंट चालू आहे सगळीकडे, पण ही डेव्हलपमेंट काय सस्टेनेबल आहे हे तुम्हाला वाटतं का? का मी हा क्वेश्चन तुम्हाला विचारतोय? कारण आपण सिमेंटच्या गोष्टी बनवतोय, आपण डेव्हलपमेंटच्या नावाने रस्ते बनवतोय, आपण बिल्डिंग्स बनवतोय, रेसिडेन्शियल पार्क्स बनवतोय, बिझनेस पार्क्स बनवतोय, पण हे सगळ्या गोष्टी उपयोगीच्या तर आहेत, पण ह्याबरोबर आपला निसर्ग, पर्यावरण तो आपण डेव्हलप करतोय काय? नाही करत। कारण आता सध्या ज्या गोष्टी चालू आहेत त्या सगळ्या आपण पाहतोय, सगळ्या पर्यावरणाची रास करून आपण डेव्हलपमेंट करतोय। हे डेव्हलपमेंट आपण एखादी बिल्डिंग बांधतोय, एखादी जी रस्त्या रिलेटेड या कुठली सिमेंटच्या गोष्टी बनवतोय, तर त्यांचा काही काळाकरताच आपला उपयोग होणार आहे। म्हणजे एखादा आपण पूल बनवला तो 100 वर्ष टिकेल, पण त्या 100 वर्षाच्या डेव्हलपमेंटमध्ये आपल्याला काय काय पर्यावरणाची हानी झालेली आहे आणि त्यामुळे आपल्याला किती प्रॉब्लेम होत आहेत ते सगळ्यांना माहिती आहे। मित्रांनो, आपण जेव्हा पर्यावरणाच्या गोष्टी बोलतो आणि तुम्हाला जसं सांगितलं, आपण बिल्डिंग्स बनवल्या, आपण डेव्हलपमेंट्स करतो, डेव्हलपमेंटच्या नावाने आपण झाडे तोडतो आणि झाडे तोडून आपण तिथे रस्ते, बिल्डिंग्स बनवतो। बिल्डिंग्स आणि रस्ते बनवले, ठीक आहे, आपल्या डेव्हलपमेंटसाठी आपण बनवतोय, पण त्याच्यासाठी आपण झाडे तोडतो, पर्यावरणाचा आपण नाश करतो, पर्यावरणाला आपण काय देतो? तर त्याच गोष्टी आपण तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो इथे। कारण बघा, आपण जेव्हा रस्ते बांधतो आपल्याला सुविधा भेटतात, पण तेवढीच गरमी पण वाढते। आता हे सध्याचे प्रॉब्लेम्स आहेत, तेवढीच आपल्याला पावसाचा पण प्रॉब्लेम होतोय, अवकाळी पाऊस होतोय, तेवढ्याच लँडस्लायडिंग पण वाढलेले आहेत। तुम्ही महाराष्ट्रामध्ये बघा, आजूबाजूला बघा, केरळाची तर आत्ताची नवीन गोष्ट आता आपल्याला माहीत पडलेली आहे। तर ह्या सगळ्या गोष्टी आपण काम करतोय डेव्हलपमेंटवरती, पण आपल्या आजूबाजूचा नेचर किती डिस्टर्ब होतोय ते पण आपल्याला बघितलं पाहिजे, त्याची पण जाणीव असली पाहिजे। त्यासाठी हा व्हिडिओ आहे गाईज। मी आता इथे बसलोय, या इथे बसतानाच मला एवढं गरम होतंय। सध्या मान्सूनचा पिरियड चालू झालेला आहे, पण तेवढीच ह्युमिडिटी पण वाढलेली आहे, तेवढीच गरमी पण वाढलेली आहे। तर ह्या सगळ्या गोष्टी का होत आहेत, ह्या गोष्टीचा सखोल विचार केला पाहिजे। आपण माणूस आहे, माणूस आपला स्वतःसाठी डेव्हलपमेंट करतोय, पण जो आपल्याला निसर्ग एवढा लाभलेला आहे त्याची पण काळजी घेतली पाहिजे। तर ह्या गोष्टी कशा कराव्या आणि ह्या गोष्टी कशा हळूहळू आपण चेंजेस आणू शकतो, ते ह्यासाठी मी तुम्हाला काही उपाय सांगणार आहे। तर ते उपाय आम्ही पण सुरुवात करतोय आज जागतिक पर्यावरण दिवसाच्या निमित्ताने। ह्या 3 गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे, ह्या 3 गोष्टी नक्की करा आणि आम्हाला पण तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा तुम्ही काय अशा गोष्टी करत असाल तर। ह्या सगळ्या गोष्टी आपण एक पूर्ण कम्युनिटी म्हणून सुरुवात करूया। नक्कीच याचा पुढे काही ना काही छोटासा तरी फायदा होणार, ही माझी स्वतःची भावना आहे। तुम्ही पण आम्हाला सांगा कमेंट बॉक्समध्ये लिहून। मित्रांनो, पर्यावरणाची आजची भयावह स्थिती तुम्हाला सांगतो बघा। जागतिक तापमानवाढ 2024 पर्यंत 1.5 सेल्सिअसनी वाढ झालेली आहे। ग्लेशियर्स वितळायला सुरुवात झालेली आहे, समुद्र पातळी वाढलेली आहे आणि हवेची गुणवत्ता तर फारच भयानक आहे। महाराष्ट्रामधील मुंबई, पुणे, नागपूरसारख्या शहरामध्ये PM 2.5 ची पातळी WHO मानांकनपेक्षा 8 पटींनी वाढलेली आहे। बघा किती भयानक परिस्थिती आहे। पाणी टंचाई महाराष्ट्रामध्ये 26% तालुक्यांमध्ये भूजल स्तर गंभीर। मराठवाड्यात तर तुम्हाला तर माहिती आहे, हे तर कुठली वेगळं सांगण्याची गोष्ट नाही। मराठवाड्यात तर ही दर
वर्षी दुष्काळाची प्रॉब्लेम्स तुम्ही बघू शकता, न्यूजमध्ये तुम्हाला बघायला भेटतात. स्थानिक समस्या तर वेगळ्याच आहेत. आता सध्या मुंबईमध्ये आम्ही राहतो, कचऱ्याचा सैराट झालेला आहे. कचरा बघा किती वास, दुर्गंध, सगळे घाण आहे. आत्ताचा जो आपण रिपोर्ट बघतो त्याप्रमाणे मुंबईमध्ये दररोज 7,000 टन कचरा हा उत्पन्न होतो. नवीन कचरा 7,000 टन दिवसाला उत्पन्न होतो. नद्या नाल्यांमध्ये प्लास्टिकचे प्रमाण वाढलेले आहे. वनतोड, आता ही वनतोड तर ही वेगळीच गोष्ट आहे. वनतोड म्हणजे ही कंटिन्यू होत चाललेली आहे. डेव्हलपमेंटच्या नावाने रस्ते बनवत आहेत, बिल्डिंग्स बनवत आहेत, रेसिडेन्शियल बिझनेस पार्क बनवत आहेत. त्या नावाने विदर्भामध्ये तुम्हाला एक परिस्थिती सांगतो बघा, 85,000 हेक्टर जंगलाचा पूर्ण धोका फॉरेस्ट सर्वेमधनं आलेला आहे. हा हेक्टर एवढा 45,000 हेक्टर जंगल तोड करण्यात आलेली आहे सतत. आता ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगतोय मित्रांनो, ह्या गोष्टी सगळ्यांना माहिती आहेत. पण याच्यावरती आता डेव्हलपमेंट तर ही वेगळी गोष्ट आहे, पण ही नेचरचं डेव्हलपमेंट कोण करणार? आपण नेचरकडनं घेतोय, नेचर आपल्याला देतोय, पण नेचरच्या पेक्षा मोठा, निसर्गापेक्षा मोठा कोण नाही आहे. माणूस पण भरपूर सूक्ष्म आहे ह्याच्यामध्ये. तर ह्या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवा. आता ह्याच्यावरती उपाय काय? तर आपल्यासारखी जी कम्युनिटी आहे, आपण जे नेचर प्रेमी आहेत, जे आपण निसर्गप्रेमी आहेत, त्या लोकांनी आपल्याला काही ना काही केलं पाहिजे. आमचा तर एक प्रयत्न असतो, जे पण आम्ही व्हिडिओ बनवतो नेचरच्या रिलेटेड, त्यामध्ये आम्ही तुम्हाला सांगतो एखादं तरी झाड लावा. एखादं झाड हे किती मोठं काम करू शकतं त्याची कल्पना तुम्ही करू शकत नाही. तुम्हाला जेवढे लोक झाडं लावायला सांगतात त्या गोष्टी भरपूर इम्पॉर्टंट आहेत गाईज. एक तरी झाड गाईज तुम्ही लावा आणि आम्हाला लिहून पाठवा तुम्ही झाड लिहिलं आहे म्हणजे असं काय केलं आहे काय. मित्रांनो, आपण हा पर्यावरणाचा विषय करतोच आहे, त्यामध्ये आता हवा हा विषय भरपूर इम्पॉर्टंट आहे. हवा म्हणजे एअर पोल्युशन भरपूर वाढलेली आहे. आपण भरपूर न्यूज आर्टिकल बघतो, न्यूज बघतो, त्याच्यामध्ये नेचर रिलेटेड गोष्टी दाखवतात. हवेची पातळी किती आलेली आहे खाली आणि किती प्रॉब्लेम होत आहेत मनुष्य जातीला, त्याच्याने किती आजार उत्पन्न होत आहेत ते सगळं आपण पाहतो. तर ह्या सगळ्या गोष्टी औद्योगिकरण वाढलेलं त्यामुळे आलेल्या आहेत आणि त्या औद्योगिकरणाच्या कारणाने हवेची पातळी चेंज झालेली आहे. त्याच्यामध्ये कार्बन डायऑक्साईडची पातळी वाढलेली आहे. सगळ्यांना माहिती आहे, ही लहानपणापासून शिकवण दिलेली आहे की झाडे हे कार्बन डायऑक्साईड ऑब्झर्व करतात. आमचा हाच प्रयत्न आहे, प्रत्येकाने एक तरी झाड लावा. #1tree हा आम्ही ट्रेंड सुरू केलेला आहे. ह्या माध्यमातून आम्ही एक तरी झाड लावायचा प्रयत्न करतोय, लोकांना अपील करतोय, आम्ही स्वतः लावतोय. आता ह्या #1treeचं कारण का माहिती आहे तुम्हाला सांगायचं, की ह्या #1treeमध्ये समजा तुम्हाला जमलं नाही झाडं लावायला तर आम्हाला सांगा, आम्हाला कमेंट करून सांगा. आम्ही ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला एक लिंक पाठवतोय. त्या लिंकमध्ये तुम्ही क्लिक करा, तिथे तुमचा पूर्ण डिटेल आम्हाला पाठवा, तो फॉर्म आम्हाला पाठवून द्या. त्यामध्ये तुम्ही आम्हाला सांगा आम्हाला झाडं लावायची, अशा प्रती जे तुमच्याकडे झाडं असतील ती पण सांगा, आम्ही ती घेऊ शकतो आणि ती आम्ही झाडं लावू शकतो. आमचा हा जो प्रोग्राम आहे, आता सध्या मान्सून चालू होणार आहे, त्यामध्ये आम्ही हा प्रोग्राम चालू करतो आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला जॉईन करायचं आहे, तुम्हाला स्वतःला यायचं आहे ह्या प्रोग्राममध्ये, तर आम्हाला लिहून पाठवा. हा आमचा पहिला प्रयत्न आहे, एक कम्युनिटी तयार करायचा. तर ह्या कम्युनिटीमध्ये सहभागी व्हा. आम्हाला तुम्हाला काही आर्थिक मदत करायची असेल तर आमच्या चॅनलमध्ये ते पण उपलब्ध आहे. त्या प्रकारची तुम्ही झाडं लावण्यासाठी मदत करू शकता, ते पण करू शकता. त्यासाठी आमचा जो पेड मेंबरशिप आहे ते घ्या. त्याच्यामध्ये तुम्हाला 3 प्रकार भेटतील. पहिला तो जो आहे प्लांट, दुसरा प्रकार आहे ट्री आणि तिसरा प्रकार आहे तो जंगल. आता ह्या 3 प्रकारामध्ये तुम्हाला तुमच्याप्रमाणे त्याप्रमाणे आम्ही व्हेरिएशन करून दिलेलं आहे प्राइसिंगचं. त्या प्राइसिंगनुसार तुमची ती झाडं लावता येतील आम्हाला. तुम्ही छोट्या प्रकारामध्ये तुम्हाला आम्ही 2-3 झाडं लावू, तिसऱ्या प्रकारामध्ये आम्ही ॲटलिस्ट 5-6 झाडं लावायचा प्रयत्न करू आणि जो जंगल आम्ही बोलतो आहे त्यामध्ये आम्ही ॲटलिस्ट तुमच्या नावाने 15 ते 20 झाडं लावणार आहे. तर नक्की ह्या #1treeला सपोर्ट करा गाईज, एक तरी झाड लावा. तुम्हाला मी व्हिडिओच्या सुरुवातीला जसं सांगितलं, मी तुम्हाला 3 उपाय सांगणार आहे, ते पर्यावरणाला हेल्प करणार आहेत. जसं पहिला उपाय आहे तो म्हणजे ग्रीन कमिटमेंट. ही कमिटमेंट तुम्हाला स्वतःलाच करायची आहे. ग्रीन कमिटमेंट म्हणजे मित्रांनो, तुम्ही एक तरी वस्तू, छोटीशी वस्तू प्लॅस्टिकची, ती तुमच्या व्यावहारिक जीवनातून बंद करा वापरायची. म्हणजे एखादं उदाहरण सांगितलं, जसं आपण स्ट्रॉ वापरतो नारळ पाणी पिण्यासाठी, त्याची काही गरज नाही. त्याच्याने एक स्ट्रॉ तुम्ही बंद करा दिवसाचा, असे हजारो स्ट्रॉ बंद होतील. त्यामुळे पर्यावरणाला हेल्प होईल. दुसरी गोष्ट म्हणजे सहभागी व्हा. स्वतः व्हॉलेंटिअर आणि नाहीतर सहभागी होऊन पर्यावरणाला मदत करा. म्हणजे
याचं उदाहरण जसं सांगितलं की लोकल स्वच्छता अभियान, की स्वतःच्या जवळच्या परिसर, स्वतःच्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ करा. स्वच्छ करणे म्हणजे जसं प्लॅस्टिक मुक्त करा, सागरी किनारे स्वच्छ करा, अशा कार्यक्रमाला जाऊन मदत करा, प्लॅस्टिक मुक्त एन्व्हायरमेंट करा. मित्रांनो, तिसरी पायरी म्हणजे जागृतता पसरवा. लोकांना अवेअर करा, अवेअरनेस पसरवा. लहान मुलांना सांगा, आपली जी पुढची पिढी आहे त्या लोकांना पर्यावरणाबद्दल माहीत पाहिजे, झाडे कशी लावायची, त्याची काळजी कशी घ्यायची हे सांगा. जसं आम्ही तुम्हाला सांगतो, आमच्या कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा #1tree. हा ट्रेंड पसरवा, लोकांपर्यंत जाऊ दे. आता तुम्हाला अजून एक गोष्ट सांगतो, जसं आम्ही महाराष्ट्रीयन आहे म्हणून मी तुम्हाला एक ट्रेंड अजून पसरवायला सांगतो आहे, तो म्हणजे #MyGreenMaharashtra. आपला महाराष्ट्र हरित झाला पाहिजे, ही माझी स्वतःची एक इच्छा आहे. तशी तुमची पण काही असतील तर ते आम्हाला लिहून पाठवा. ही जागृतता सगळ्यांना पसरवा. मित्रांनो, पर्यावरण ही काय फक्त शासनाची जबाबदारी नाही आहे, ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. कारण याचा लाभ प्रत्येक घेतो, तर याची काळजी प्रत्येकाने घेतली पाहिजे. जसं म्हणण्यात आलेलं आहे ना, की जननी जन्मभूमीश्च सर्वादपि गरियसी. याचा अर्थ ही आपली धरती स्वर्गापेक्षा पण श्रेष्ठ आहे आणि आपल्या छोट्या छोट्या कृतीनेच आपण हिरव्यागार उद्याची निर्मिती करू शकतो. तर ही गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो. आणि ह्या नोटवरती मी ही व्हिडिओ आता क्लोज करतो आहे. असेच कॉन्टेंट पाहण्यासाठी आम्हाला सबस्क्राईब करा, कारण आम्ही बघतो लोक व्हिडिओ बघून जातात पण सबस्क्राईब करत नाहीत. नक्की सबस्क्राईब करा वनलॉगला आणि असाच सपोर्ट करत राहा. तोपर्यंत गाईज, टेक केअर. सी यू इन नेक्स्ट ब्लॉग.